ते व्हिडिओच काढत नाही म्हणून लवकर तुम्हाला येत नाही. करून असतात. पण ज्ञानेश्वरी हा असा एकमेव ग्रंथ आहे की महादेवांना वंदन करू नये. जसे की ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जन संवेद्या आत्मरूपा ही ओवी ह्याच जागेवर ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली. तर मी आज तुम्हाला नाही का माझा सगळ्यात लहानपणीचा मित्र दाखवतो. लेकी बाळी अशा शेंगा तोडून घेते चवळीच्या आणि मग आपल्याला काढून करायचं. ते असं गोदाडी टाकलेलं होतं आणि ते नुसतं असं वळ वळ करायचं गायरे बॉम्बले. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज सोमवार आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि सोमवारी नाही का दर सोमवारी आपण रुद्रेश्वरला जात असतो. आणि रुद्रेश्वरला जायचं म्हणजे कसं जवळ आहे, आपल्या गावातलं देवस्थान आहे, भरपूर मोठं आहे, स्वयंभूलिंग आहे. तुम्ही मागं ब्लॉगमध्ये बघितलेच असेल. तर सोमवारी सकाळ म्हणलं चांगल्या दिवसाची सुरुवात आपली सगळ्या देवापासूनच होते. तशी हनुमान दररोज जात असतो, पण आज रुद्रेश्वरला जायचं आहे कारण सोमवार आहे. दर सोमवारी मी न चुकताही रुद्रेश्वरला जातो. तर आज तुम्हाला पण दाखवतो. चला दर्शन माझ्यावर तुमचं पण होईल. नमस्कार. बरं आहे ना निलेश? एकदम ओके. आपण ओळखतो कोणी? मग पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सगळेजण ओळखते ना. बाबा की जय. जय बोले बाबा की देश महाराज की जय. जय. तर आपले रुद्रेश्वर देवस्थानचे ट्रस्ट कर्मचारी माऊली आपल्याला देवस्थानबद्दल थोडी माहिती सांगते. कारण त्यांना इथं दररोजचे असतात आणि भाविकांची सेवा वगैरे दररोजचे पावती काउंटरला असतात. तर त्यांना भरपूर माहिती आहे आपल्या देवाबद्दल. ते तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगते. नमस्कार, मी ज्ञानेश्वर पाठक, रुद्रेश्वर देवस्थान ट्रस्ट कर्मचारी. आज आपण रुद्रेश्वर देवस्थान या ठिकाणी आहोत. हे शिवलिंग स्वयंभू असून याचा उल्लेख नामग्रंथातील 23व्या अध्यायामध्ये या जागेचा उल्लेख म्हातारदेव नावाने येतो. या जागेवर भगवान शिवशंकर म्हाताऱ्या व्यक्तीच्या रूपात आले म्हणून ह्या जागेला म्हातारदेव पण म्हटलं जातं. व हे शिवलिंग दर महाशिवरात्रीला रुद्धिंगत होतं म्हणून रुद्रेश्वर पण म्हटलं जातं. नाथांचे गुरु म्हणून आदिनाथ पण ह्या जागेला म्हटलं जातं. ह्या जागेवरचा मंदिराचा असा उल्लेख कुठे नाही, कधी बांधकाम झाला असं काही उल्लेख नाही. पण संवत 1151 साली प्राणदेव राजांनी घंटा अर्पण केली होती. ती घंटा आजही आपल्याला मंदिरात एंट्री करतानाच आपल्याला समोर कासवाच्या वरती ती घंटा पाहायला मिळते. मंदिराची रचना ही समोरच्या 3 देवळी आहेत. मंदिराच्या त्या देवळीमधून आजही सूर्यकिरण सूर्यास्ताच्या वेळी आजही शिवलिंगापर्यंत पोहोचतात व हे आपण आजही पाहू शकतो. व त्याचप्रमाणे मंदिराच्या शिवलिंगाच्या समोर इतरत्र नंदी एकच असतात, पण या ठिकाणी नंदी 2 आहेत. म्हणजे नंदी 2 नसून एक नंदी आणि एक गाई असं या ठिकाणी आहे. आणि एका नंदीच्या पायाच्या मधोमध नारद मुनींची विणा वाजवताना मूर्ती आहे. आदिनाथांची परंपरा जशी ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत पोहोचली त्याच वारकरी संप्रदायाचे एक तत्व म्हणून नारद मुनींची पण या जागेवर मूर्ती आहे. तुम्ही मंदिराची माहिती एकदम छान सांगितली आहे. आणि पाठीमागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या इथं ज्ञानव्यापी 12वी, तर 12वीची पण एक विशिष्ट कहाणी आहे. ती पण मी माऊलीला विचारतो, ती पण तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे ते सांगते. ह्या 12वेला ज्ञानव्यापी 12 म्हणून नाव आहे. ज्यावेळेस माऊलींनी शुद्धीपत्र मिळवलं माऊलींनी पैठणला शुद्धीपत्र मिळवल्याच्या नंतर माऊली ह्या जागेवर आले. ह्या 12वीच्या पाण्याने आंघोळ केल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त झालं. आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी ग्रंथातली पहिली ओवी ह्याच जागेवर लिहिली असंही या ठिकाणी म्हटलं जातं. ज्ञानेश्वरी ग्रंथातलं जसं इतर सगळ्या ग्रंथाचं वर्णन गणेशाला वंदन करून असतं, पण ज्ञानेश्वरी हा असा एकमेव ग्रंथ आहे की महादेवांना वंदन करू नये. जसे की ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जन संवेद्या आत्मरूपा ही ओवी ह्याच जागेवर ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली असंही ह्या 12वीचं महत्त्व आहे. त्याचप्रमाणे ह्या 12वीच्या बाजूलाच एक शिवलिंग आहे. ज्यावेळेस शंकर महाराज 1931 ते 1936चा काळ शंकर महाराज ह्या जागेवर वास्तव्यास होते, त्यावेळेस शंकर बाबा ह्याच शिवलिंगाची पूजा अर्चा करून ह्या जागेवर राहायचे. त्याचप्रमाणे बाजूला कपिल मुनींची मूर्ती आहे. कपिलषष्ठी हा एक दुर्मिळ योग आहे. त्या कपिल मुनींची मूर्ती पण ह्या जागेवरती आहे. आपल्याला माऊलीने नाही का 12बद्दल एकदम व्यवस्थित माहिती सांगितली. तर आता भाविकांबद्दल काय आहे त्याला देवस्थानचं ते पण आपण त्यांना एकदा विचारू.
त्याचप्रमाणे भाविकांना सुविधा म्हणून प्रत्येक रविवारी ह्या जागेवरती आमटी भाकरीचं नियोजन असतं. त्यालाही भाविकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. 11,000 रुपये एका रविवारचा आमटी भाकरीचा प्रसादाचा खर्च असून भाविक यासाठी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. प्रत्येक अमावस्याला या जागेवर तांदळाची खिचडी हाही प्रसाद भाविकांसाठी दिला जातो व त्याचप्रमाणे भाविकांसाठी स्वच्छ पाणी याची व्यवस्था पण केलेली आहे. त्याचप्रमाणे पार्किंग व्यवस्था, त्याचप्रमाणे भक्तनिवासही आहे व आजूबाजूनी चारही बाजूनी डोंगर असल्याकारणानं भाविकांना इथे एक निसर्गरम्य वातावरणात राहायलाही आवडतं आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही या जागेसाठी भेट द्यावी हीच तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद. माऊलीने एकदम मस्तपणे आणि एकदम व्यवस्थित माहिती दिली आपल्या देवस्थानबद्दल. तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि देवस्थानबद्दल कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा. असं गॅजेट घेतलंय तुम्हाला दाखवतो. हे गॅजेट घेतलंय मी ऑनलाईन. तर तुमच्या भरपूर कमेंट येत होता की तू मोबाईल गाडीवरती यूज नको करू. तर तुम्हाला दाखवतो ओपन करून. आता तुम्हाला ओपन करून दाखवतो. हेल्मेटचं नाही का होल्डर आहे, मोबाईल होल्डर. जास्त मी कसं ना गाडीवरती एका हाताने गाडी चालवायचो आणि मग मला ते मोबाईल वगैरे पकडता येत नव्हता ना. तर आता इथं मोबाईल वगैरे फिट करता येईल याच्यामध्ये. आणि नंतर तुम्हाला जर काही शूट वगैरे असेल ना चालतं चालतं ते दाखवायला मला काम येईल. तर कसं वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगा बरं का. जास्त महाग नाही आहे, स्वस्त बसलं म्हणून घेतलं. 150 रुपयालाच बसलं म्हणून घेतलं आहे. लोक बाजारात म्हणत होती म्हातारी, आता काय झालं? काय याचं मी आणलं आता ती गेले गावाला. हातला दोघं पण व्हिडिओचं पण कसं व्हिडिओला तर लगेच म्हणते काढ व्हिडिओ. लेकी बाई हो, याला काही सांगा बरं. हे नुसता हिंडतो घरी बसून राहत नाही. हेडेवाला कानावाडा करतो. आता ते हेडेवच काढीत नाही म्हणून लवकर तुम्हाला येत नाही. अगं काढीन ग बाई. कवा काढीन हिंडतो नुसता मुंबईला जाय, पुण्याला जाय. आज तुमच्यासाठी लय भारी रेसिपी येणार आहे. आणि आता बाई नाही का तोडून घेऊन राहिली शेंगा. तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला त्या दिवशी न म्हटलं का की चवळीच्या शेंगा आपल्याकडे लय भारी आल्या होत्या आणि काल पण दिल्या होत्या आजोबाने खायला. आता बाई नाही का तोडून राहिली. तुम्हाला दाखवतो मी. चला ही बाई आता लेकी बाळी हो, अशा शेंगा तोडून घ्यायच्या चवळीच्या आणि मग आपल्याला काढून करायचं आता याचं. लय भारी आहेत हे काय सगळ्या चवळीन त्या आल्या त्या. ह्या तुम्हाला त्या दिवशी दाखवलं त्याने पाणी बी नाही घालून मोठ्या केल्या त्या. आता त्याला शेंगा पण आल्या आता. त्याच्या पाव शेंदून पाणी घातलं आम्हाला कशाची मोटर काय आहे. हे डब्बा तुम्हाला डब्बा दाखवतात हे. हा की डब्बा पडे हिने पाणी शेण दिलं या बोरमधून आणि घातलं शेंगांना सगळ्या भाज्याला. त्याला काही गावातलं येतं पण एवढं नाही येत, ते थोडंच येतं. मग बाकीचं पाणी इथूनच घालत ते शेंदून बोरमधून. ते पण आहे वांगे काय टाकलं तुम्हाला माहिती आहे का? हे काय माव टाकलं ते पण माहीत नसेल तुम्हाला. मी सांगतो. ही टाकली चुलीतली राख. बाई राख टाकलं काय होतं का? हे रोग बिग म्हणजे जे मावा वगैरे म्हणतात ना आपण, ते पडत नाही राखीने. आता जरा आपल्याला नवीन पिढीला तर काही माहीत नाही. आपण गेलो असतो दुकानामध्ये आणला असता एक फवाराचा डब्बा आणि मारून टाकला असतं. पण त्यांनी बरोबर डोकं लावलं आहे. म्हणजे हे जुने औषध आहेत, जुन्या पद्धतीची फवारणी ही त्यांची. याच्यापासून एकदम नॅचरल आणि नैसर्गिक पद्धतीने. किडा नाही काहीच नाही ना. आता टेन्शन पण नाही. सगळी राख फवारून टाकली आणि ते वांगे एक किडा पण नाही, एक किडकं वांगं पण नाही. ते एकदम व्यवस्थित वांगे आले. तर मी आज तुम्हाला नाही का माझा सगळ्यात लहानपणीचा मित्र दाखवतो. हे बघा माझा मित्र आहे लहानपणीचा. आजोबा आहे मित्र. सगळ्यात लहानपणीचा मित्र. लहानपणी नातू सांभाळा आम्ही 6 महिन्यात. 6 महिन्याच होत तसं नानाने मला सांभाळायला. नाना तुम्ही एकदा उपनेर चालू होतं बघा. हा रडत होता मोठे रातची. रच्चे 5 पोते मड झालता. मला दांड काही हंडगा होता घरावानी आणि बाऱ्याचे दिवस. आणि ते असं गोदडी टाकलेलं होतं आणि ते नुसतं असं वळ करायचं गायरे बॉम्बलेच. त्याच्या आयला मग ते उपनेरवाला घ्यायला गेला आणि त्याला घेतलं. असं 6 महिन्यात होतं एवढं. तसं इथंच आमच्या जवळाजवळ बघा कारण मित्र आहे का नाही? केली, नोकरीला लावलं आणि मग आता ह्या कामात शिरलं. तर फायनली बहिणी नाही का एकदम भारी भाजी बनवली. तुम्हाला दाखवतो बघा. एकदम म्हणजे नाही का तुम्ही म्हणते व्हिडिओ बघून एवढे खुश होणार आहेत ना बाईचा की ना एक नंबर डायरेक्ट. बघा लेकी बाळी हो, आता कशी घरी आल्यावर मग आणखीनच भाजीला तरी येते.
अशीच तरी करी जाण पोटाला खाल्ला एकच मसाला टाकलाय, हिरव्या मिरच्या घातल्या फक्त सगळा तरी. पहिला नाही मी हे आणलं होतं आज म्हणजे 2-3 दिवस झाले तसं आणलेलं आहे, पण आज घातलं भरपूर दिवसातून. तर बाई म्हणजे मला नाही आणलं होतं, तुलाच आणतो काहीतरी. अहो तिनं पण घातलं, तिला पण आणलं होतं. आता कसं दिसतंय भारी आहे ना, मग ऊब लागली ना. इकडे ना एवढी थंडी सुटली आहे त्याच्यामुळे अवघड चाललंय आमचं. म्हणजे पाणी ते डायरेक्ट नाही का ते ज्वारी ना पाठीमागची त्याच्यावरती डायरेक्ट पाणी पाणी होऊन जातं, एवढी थंडी पडते इकडं. सकाळी उठ वाटत नाही तरी उठत ती. मग काय करा नाही उठे मग काय करा मग तू कुठं कितीला उठत बाई सगळे 6-7ला उठत मग ती पाणी बिणी तापलं का मग मला उठत असते, तोपर्यंत नाही उठत नाही. कारण थंडीची एवढी आहे का उठूच नाही वाटत डायरेक्ट. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत गुड नाईट.